कब्रस्तान व मशिदीसाठी जमिनी कुठून आणणार? सरकार मुसलमानांना गुडघ्यावर आणू इच्छित आहे। ज्या सरकारी यंत्रणेकडे यांच्यासारखे कब्रस्तान जमिनी आहेत, वक्फ म्हणजे दान, एकदा केलेले दान परत घेता येत नाही। महाभारत मध्ये कर्णला मिळालेले कुंडलदान राजाने परत घेतल्याने त्याचा मृत्यू झाला। कायदा बनवताना वक्फची जमीन विकणाऱ्याला तुरुंगात टाका। आता कायद्याने सरकार विकणाऱ्याला आमचा विरोध आहे। सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनी विकणार आहेत। RSSच्या मुखपत्रात ख्रिश्चन समाजाकडे अधिक जमिनी असल्याचे लिहिले होते। जागतिक स्तरावर दबाव आणल्याने तो अंक मागे घेतला गेला। 500 ते 600 वर्षांपूर्वीच्या मशिदींच्या जमिनीचे कागद कोणाकडे मागणार? निशिकांत दुबे यांनी मुख्य न्यायाधीश संजू खन्ना यांच्या विधानावर टिप्पणी करीत ते सामाजिक वाद घडवू इच्छितात असे वक्तव्य केले। हे विधेयक मुस्लिम विरोधात, संविधान विरोधात आहे। वक्फ बिल जो बीजेपी और उसके दोस्तों ने पास करवाया है, जो जुल्म और जबरदस्ती का नमूना है, उसका विरोध करने के लिए हम एक हुए। मैं मायूस हूं कि कुर्सियां खाली है। कोई भी लड़ाई, ऐसी लड़ाई नहीं जा सकती। जब तक आप साथ नहीं दोगे तब तक ये लड़ाई किस काम की? और ये लड़ाई है किसके लिए? मुझे नहीं मालूम किताबों में क्या लिखा है, पर मैं एक सवाल पूछना चाहता हूं, कब्रिस्तान के लिए जमीन कहां से लाओगे? मस्जिदों के लिए जमीन कहां से लाओगे? ये सरकार यही चाहती है कि तुम घटने पे आ जाओ। कब्रिस्तान चाहिए, जाओ कलेक्टर के पास घुटने के बल खड़े रहो, मांगो उसके पास कब्रिस्तान दो भाई, कब्रिस्तान दो, देगा गवर्नमेंट। और अगर नहीं देना है तो जैसे अदानी को यतीम खाने की जमीन दे दी, एक बड़े रास्ते पे, याद है ना तुमको? देखो कुछ गलतियां हमारी भी हुई है। वक्फ ये दान है, दान, चैरिटी है। और वंस एक बार तुमने दान कर दिया तो वापस लेने का हक तो तुमको किसी को भी नहीं है। जैसे महाभारत में है कि कर्ण को बचाने के लिए भगवान ने उसको कुंडल दिया था यहाँ पे, तो उसके शरीर को कोई छेद नहीं सकता था, तो भगवान ने खुद जाके उसको दान मांगा कि तेरे कुंडल दे दे, तो उसने कुंडल निकाल के दे दिए, वापस नहीं ले सका और मौत को बुलावा दे दिया। तो दान एक ऐसी चीज है जो दी जाती है, वो वापस नहीं दी जाती। जब हमारे पुरखों ने कोई जमीन अपने दिल से मुसलमानों के लिए, इस्लाम के लिए, धर्म के लिए दी है तो दी है। तो हमारे हाथ से गलतियां हुई, उस गलतियों की सजा आने वाले नस्ल को नहीं मिलनी चाहिए। तुमको कानून बनाना है, बनाओ, लेकिन ये कानून बनाओ कि वक्फ की जमीन जो भी बेचेगा वो जेल में जाएगा। लेकिन ये कानून मत बनाओ कि सरकार वक्फ की जमीन बेचेगी, वो तुम्हारे बाप की जमीन नहीं, हमारे पुरखों की। और ये हिंदू मुसलमान का कुछ लेना देना नहीं है इसमें। ये सीधा सीधा दस्तूर पे हमला है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आर्टिकल 19 के तहत ये कहते हैं कि आपको धर्म की आजादी है, फ्रीडम ऑफ रिलीजन है, तो है। अगर हमारे धर्म में, इस्लाम में कहा जाता है कि वक्फ की जमीन का इस्तेमाल सिर्फ इस्लाम के लिए होगा, धर्म के लिए होगा, वहां पे कब्रिस्तान बनेंगे, वहां पे मस्जिदें बनेगी, वहां पे तालीम के लिए अदारे बनेंगे, मदरसे बनेंगे, बनेंगे, क्यों नहीं बनेंगे? बनेंगे, हमारा हक है। आप क्या करना चाहते हैं? आप कौन से जमीन की बात करते हैं? मस्जिद के? अरे दिल्ली में जो सबसे बड़ी बड़ी जमीनें हैं जो खुली दिखती है, वो किसकी है? हुमायूं का मकबरा जिस जगह पे है उसके बाजू में 17 एकड़ की जमीन है, वो किसकी है? वो जमीन वक्फ की जमीन है।
राज्यातील कारागृहांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या धान्यात सुमारे 350 ते 500 कोटी रुपयांचा घोळ करण्यात आला असून यात मंत्र्यांचा वरदहस्त असणाऱ्या जळगावातील ठेकेदारांचा समावेश आहे, असा सनसनाटी आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केला आहे। राज्यभरामध्ये कैद्यांना पुरवण्यात येत असलेल्या आहाराच्या संदर्भामध्ये आहार खरेदीमध्ये 500 कोटी रुपयाच्या आसपास घोटाळा झाल्याची एक वृत्तपत्रात बातमी वाचण्यात आली आणि या बातमीचा पाठपुरावा करत असताना माझ्या असं लक्षात आलं, त्या बातमीमध्ये हेही म्हटलेलं आहे की यामध्ये जळगावचे ठेकेदार आहेत काही, आणि त्या ठेकेदारांना एका जळगावच्या मंत्र्याचा आशीर्वाद आहे, मंत्र्याच्या सहकार्यानं सगळं घोटाळा झाला असं त्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे मी स्वाभाविकपणे पाठपुरावा केला। त्यामध्ये लक्षात असं आलं की अशा स्वरूपाची खरेदी जी आहे ती जवळपास 350 कोटी रुपयाची खरेदी झालेली दिसते आहे आणि या 350 कोटी रुपयाच्या खरेदीमध्ये अनेक ठेकेदारांनी भाग घेतला, पण त्या ठेकेदारांनी या ठिकाणी जे ठेकेदार आहेत जळगाव सहित या ठेकेदारांनी एकत्रित काय म्हणतात त्याला 5-6 लोकांनी एकत्रित अशा स्वरूपाचं एक हे केलं, सर्कल तयार केलं आणि त्यांनी ते खरेदी केले। आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा आजही दिला जातो अशा स्वरूपाचं कैद्यांना विचारणा केली असता मला लक्षात आलं। मुळामध्ये या संदर्भात एक कैदी जो एका महिन्यापूर्वी सुटून आला, तो माझ्या अत्यंत जवळचा नातेवाईक आहे आणि त्याला मी स्वतः बोलून खात्री केल्यानंतर लक्षात असं आलं की जनावरं सुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचा आहार हा कारागृहामध्ये कैद्यांना दिला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर कैद्यांसाठी खर्च केला जातो, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी निकृष्ट अन्न दिलं जातं। या संपूर्ण घटनेच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मी घेतोय आणि सारं प्रकरण जे आहे ते विधानसभेमध्ये मी अग्रक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। यामधले जे दोषी असतील त्यांना शासन झालं पाहिजे, कैदी असला तरी त्याला जे काही निकष आणि नियम सरकारने दिलेले आहेत किंवा जे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना मिळायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये जर 350-500 कोटी रुपयापर्यंत घोटाळा होत असेल तर हे योग्य नाही आहे। अनेकांचे राजकीय आशीर्वाद याला असू शकतात, सरकारच्या मधलेच कोणी मंत्री याला पाठीशी घालू शकतात आणि त्यामुळे या घोटाळ्याचा पाठपुरावा मी करणार आहे। विधानसभेच्या पराजयानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना एवढं नैराश्य आले, पहिल्या दिवसापासून ऑपरेशन सिंदूरच्या विरुद्ध ते बोलत आहेत। त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली आहे। जगभरात भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीत पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे 9 बेस उद्ध्वस्त करण्यात आले, 100हून जास्त आतंकवादी मारण्यात आले। जगभरामध्ये कूटनीती म्हणून लोकसभेतील राज्यसभेतील खासदार भारताची बाजू विदेशामध्ये मांडण्यासाठी गेलेले आहेत। लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष म्हणून आम्ही लढल्या आणि त्यामुळे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांचा प्रयत्न राहील की महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या जाव्यात। जी 3 पक्षाची समन्वय समिती देखील बनलेली आहे, ज्याच्यामध्ये आमच्याकडनं प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय हसन मुश्रीफजी आहेत, शिवसेनेकडनं मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंतजी आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडनं महसूल मंत्री व प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत। हे 6 नेते बसतील, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीबद्दल चर्चा करतील आणि त्याला अंतिम स्वरूप हे तिन्ही नेते देतील। एक ठाण्यामधील पाकिस्तानला अनेक नौदलाचे पुरावे त्या ठिकाणी दिले पाकिस्तानला। हनी ट्रॅपमध्ये रवी वर्मा म्हणून आहे, त्याला अटक देखील करण्यात आली आहे। कसं पाहता येईल? कठोरातली कठोर शिक्षा रवी वर्माला झाली पाहिजे। देशद्रोहाचा आरोप म्हणजे भारताच्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सचे फोटो जर हनी ट्रॅपमध्ये फसून पाकिस्तानला देण्यात आले असतील तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा हा होऊच शकत नाही आणि त्यामुळे कठोरातली कठोर कारवाई ही केली पाहिजे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीही याबाबत जागरूक आहेत आणि कुठेही अशा प्रकारचं प्रवृत्ती आपण जर बघितलं रायगडचा जो पालकमंत्रीचा तो तिढा आहे तो अजून देखील सुटला नाही। एकीकडे भरत शेठ गोगले असं म्हणतात की मी त्या भागातला आमदार आहे गेल्या अनेक वर्षांपासून, तर यावेळी पालकमंत्री त्यांना पाहिजे, त्यासाठी अनेक बैठका देखील होतात।
शेवटी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण असलं पाहिजे हा सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे. आणि पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा जो निर्णय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील तो आम्हाला मान्य आहे. शेवटी भरतशेठ गोगावले यांनी काय बैठका घ्यावा, त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे काय मागणी करायची हा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की जो निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत घेतील तो आम्हाला मान्य. मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पनवेल शिवसेनेच्या वतीने त्यांचे जंगी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून हल्लाबोल केला. खासदार सुनील तटकरे यांनी नॅपकिनची स्टाईल केली होती. मात्र भरत गोगावले यांनी नॅपकिन कशी मी वापरतो याची स्टाईल आपल्या भाषणातून रंगतदार सांगितली. जो खांद्यावर नॅपकिन टाकतो तो हॉटेलमधला वेटर असतो. जो हृदयापाशी नॅपकिन ठेवतो म्हणजेच गोरगरिबांचे मला आशीर्वाद असतात. गरिबांना शेठ म्हणजेच भरत शेठ असे वक्तव्य करण्यात आले आहे. निर्णय घेतला त्यावेळेला आम्ही ही पहिली मंडळी पहिल्या फळीमध्ये बाहेर पडून बेहतर काही का होईना आम्ही जेव्हा काळजी नाही केली. आपण मग सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. आज जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायतीचा सदस्यपद कोण सोडत नाही आहे. पण तुमच्या या मंत्र्यांनी आमदारांनी आज तुम्हाला सांगतो 2.5 वर्ष जे आलेलं पद मंत्रिपदाचं तुम्हाला ज्यावेळेला नेता अडचणीत सापडलं हे पाहिलं आम्ही. त्यावेळेला मी सांगितलं साहेब तुम्ही अडचणीत जात ना मी सांगतो काय मोठं म्हणजे काय म्हणजे लोकांनी मला 14 वेळा निवडून दिला तर साहेबांनी मला मंत्री केलं. हे केवळ आणि केवळ गोरगरिबांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या निष्ठावतेने केलेली मेहनत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. काही प्रसंग असले काही आम्ही आहोत हे पद आमच्यासाठी नाहीच आहे. आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे माणूस किती मोठा हो आमदार हो खासदार हो मंत्री हो संत्री हो त्यांनी जमिनीवर चालायचं. जो हवेत चालला त्याचा जय महाराष्ट्र झाला. आम्ही जमिनीवर चालणारे कार्यकर्ते आहोत म्हणून आपल्याला 3 वेळा 4 वेळा निवडून दिलं. बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बनवून ठेवले होते आप्पा खासदार होऊ नये आणि बरेचसे आमदार होऊ पण तसं काय झालं नाही. आता परवा थोडी मिमिक्री केली काही लोकांनी त्याने असा तो टॉवेल असा टाकला असा टॉवेल हॉटेलमधले वेटर लोक विचारले घेतात. हा टॉवेल हा असा असतो इथे हा हृदयाजवळ असतो. ह्याच्यामध्ये गोरगरिबांचे आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असं घेऊ शकतो. म्हणजे आम्हाला नाही आहे पण माणसाची नियत आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही आहे. म्हणजे बरेचसे त्यांनी प्रयत्न केले इकडं आमच्या थोरवेला पाळण्यासाठी तिकडं आमच्या दळवीला पाळण्यासाठी आणि भरेशेटला का तर पालकमंत्रीपद आपल्या पोरीला पाहिजे म्हणून. म्हणजे इथंच कारण इथंच बघा एका रात्रीमध्ये त्याला ब्रेक देण्याचं काम आपल्या शिंदे साहेबांनी केलं. काय होत आहे म्हणजे पदे येतात जातात माणसाची नियत चांगली पाहिजे. पद ही आम्ही नथिंग बाब आहे आणि म्हणून तुम्हाला हा पुन्हा एकदा मी सगळ्यांना व्यासपीठावरून खास करून आप्पांना 8 वेळेला जो संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे हे तुमचं आमचं भाग्य आहे की आपल्या खासदारांना 8 वर्ष कोणाला मिळाला असेल आम्हाला नाही माहिती. मला ते शोधावं लागलं त्याच्या अगोदर कोणाला भेटलाय पण सलग 8 वर्ष नाही ना सलग 8 वर्ष किंवा तुमच्या सगळ्यांच्या जरी आमच्या वाढदिवसाचा असला तरी ते आप्पांना आम्ही शुभेच्छा देतो. आपण तुमच्या हातून आणखी चांगली कामं होत आणि जरी तुम्ही दिल्लीला असलात तरी इकडं आम्ही आहोत. काळजी करायचं कारण नाही आहे. दिल्लीवरून जे काय भावगाडी घेतून आणता येईल तेवढा बाकी आम्ही आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमचं अभिनंदन करतो आणि शिवाय तुमचा वाढदिवस झालेला काल आमचा पण झाला असे अनेक लोकांचे त्याच्यामुळे ज्यांचे काल वाढदिवस झाले ते आमच्या सहित. आता ठीक आहे वाढदिवस हे अखेर आम्ही वाढदिवस म्हणून आम्हाला आता पब्लिकमध्ये मी साजरा करत नाही. लोक येतात भरपूर लोक येतात तर आम्हाला फक्त त्यांना एक उत्तर द्यायचं होतं की या नेपकिनचं महत्त्व काय. म्हणजे काल 8,000 नेपकिन
आमच्या छोकऱ्याने तिथं जागेवरती वाटले 8,000 इतके की बोललो हे जा आमचं प्रतीक. आणि त्याच्यामध्ये काय एखाद्याला आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक नेपकिनचं व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्याने आमच्यावरती टीका केली तर हरकत नाही आहे. त्याला एवढेच पण आम्ही काय हलका घेत नाही. शेवटी देखण्यावाला ऊपर आहे. बाकी आपण आपलं काम करूया, त्या लोकांची सेवा करूया आणि गरिबांचे आशीर्वाद घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. माजी मंत्री बच्चू कडू यांना प्रहार उमेदवारांच्या माघारीबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती नाही असे सांगितले. स्थानिक कार्यकर्ते यांना माहित आहे, त्यांच्याकडून माहिती घेतो. असे झालं असेल तर कारवाई करू. आमचा कार्यकर्ता कोर्टात जायच्या तयारीत आहे. पैसे घेऊन अर्ज मागे घेतला असेल तर कारवाई करू असे कडू यांनी स्पष्ट केले. आता नेमका तिथल्या कार्यकर्त्याला माहिती आहे, मलाही पूर्ण माहिती नाही. आणि ते माहिती घेऊन असं झालं असेल तर कारवाई होईल किंवा ते आमचा कार्यकर्ता ते कोर्टात जायच्या तयारीत आहे. टाकल्यापेक्षा आखरी उमेदवाराचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं एकतर अर्ज भरायला नाही पाहिजे. पैसे घेऊन जर मागे घेतले असेल तर उघडकीस आल्यावर कारवाई होईल ना. कोर्टात आपण गेलो आहे त्यासाठी.